नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. विलिनीकरणाचा काही विषयच झाला नव्हता असं म्हणणारे तटकरे आता पवारांकडून विलिनीकरणाचा विषय थांबवला गेलाय असं म्हणण्यापर्यंत वेळ आणलीये आणि तरीही तुम्ही म्हणतात की या सगळ्यांमागे पवारांचा काहीच रोल नाही. ज्या सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरेंना सुरुवातीला हाताशी धरलं त्याच पटेल आणि तटकरेंना सुनेत्रा पवारांनी जागा दाखवली हेही ओळखून घ्या. याचा अर्थ पटेल आणि तटकरे ज्या सुनेत्रा पवारांना हलक्यात घेत होत्या खऱ्या त्याच खेळाच्या मास्टर माइंड होत्या. आधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला खोटे ठरवणारे सुनील तटकरे आता तोंडघशी पडलेत. अशी बैठक झाली होती. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ही चर्चा पूर्ण होऊ शकली नव्हती असा साक्षात्कार आता तटकरेंना होतोय. हे तेच सुनील तटकरे होते जे त्यावेळी म्हणत होते की विलिनीकरणाबाबत कुठलीही माहिती नाही. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला ताब्यात घेण्याचं कटकारस्थान सुनेत्रा पवारांनी अवघ्या काही दिवसात उधळून लावलं होतं. आता त्याचा दुसरा अंक रचला जात असताना सुनेत्रा पवारांनी पुन्हा एकदा आपला अधिकार जो आहे तो वापरला. पटेल आणि तटकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक चांगलीच वादळी ठरली आहे. आपल्याला अनभिज्ञ ठेवून बैठक झालीच कशी असा जाब सुनेत्रा पवारांनी दोघांना विचारल्याची चर्चा आहे. 2 दिवसांपूर्वी ही बैठक होताच आज खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सुनेत्रा पवारांचा निरोप पोहोचता केला. सूत्रांच्या माहितीनुसार यापुढे राष्ट्रवादीतील नेत्यांच्या बैठकीबाबत सुनेत्रा पवारांना कळवलं जाईल. बैठकीतील मुद्द्यांबाबत पारदर्शकता ठेवली जाईल असं आश्वासन पार्थ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची चर्चा होते. राज्यात सर्व पक्षाचा अभ्यास केला तर अजित पवार गटात जेवढं अविश्वासाचं वातावरण आहे तेवढं कुठल्याही पक्षात नाही. सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून अनेक कट शिजत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना आता सुनेत्रा पवार देखील पाठीवरील हे वार परतवून लावताना दिसतात. मतदारसंघातील विकास काम सध्या हा शब्द घासून घासून इतका गुळगुळीत झालाय की खोटं बोलण्याला पर्यायी शब्द म्हणून मतदारसंघातील विकास काम हा शब्द प्रयोग आता करावा लागतोय की काय अशी स्थिती आहे. अशीच मतदारसंघांच्या विकास कामासंदर्भातील बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात एकाच वेळी झाली. परंतु या बैठकीची कुणकुण लागताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी 2 दिवसात सूत्र हलवून अक्षरशः पटेल आणि तटकरे यांना धारेवर धरले आणि वठणीवर आणले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या दुही माजलेली दिसून येते. कटकारस्थानांमुळे या पक्षात इतकं अविश्वासाचं वातावरण झालंय की पक्षातील वरिष्ठांना अंधारात ठेवून परस्पर भेटी आणि बैठका आटोपल्या जात आहेत. अजित पवारांची अग्नी शांत होत नाही. तोच पक्षावर ताबा मिळवण्यासाठी पडद्याआड काय काय झालं हे आधीच्या घटनाक्रमांवरून सिद्ध झालेलंच आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. या कठीण काळामध्ये सुनेत्रा आणि पार्थ पवार यांनी अत्यंत धैर्याने पक्ष सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच दिलेलं आव्हान, वेळोवेळी त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका घेणं असो, अशा घटनांमुळे सुनेत्रा पवारांना पक्षात अंधारात ठेवलं जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पहिली घटना 26 फेब्रुवारी प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः जाहीर सभेत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली. मात्र ही घोषणा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक होती का असा प्रश्न आता उपस्थित झाला. कारण अवघ्या काही महिन्यातच पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देत ही निवड बेकायदेशीर ठरवली आहे. या नोटीसवर प्रफुल्ल पटेल यांनी अत्यंत वरकरणी आणि लंगडी प्रतिक्रिया दिली आहे. माझा या नोटीसशी संबंध नाही असं म्हणतानाच त्यांनी अजितदादांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून पक्षात मोठ्या सुधारणांची गरज आहे असं सूचक विधान करून एका प्रकारे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर प्रश्न लावला. नोटीस येण्याआधीच पटेलांची ही भाषा असणं म्हणजे सुरू करणं म्हणजेच पक्षात बंड घडवून आणण्यासाठी त्यांनी सच्चिदानंद सिंह यांना पुढे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. दुसरी घटना सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवण्याचा दुसरा धक्कादायक प्रकार म्हणजे पक्षाच्या घटनेत घाईघाईने केलेला बदल. 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला सुधारित घटना पाठवण्यात आली. या नवीन नियमानुसार राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आलं आणि या पदाला राष्ट्रीय अध्यक्षांच्या बरोबरीचे
किंवा मग त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. हे पद सध्या कुणाकडे आहे तर स्वतः प्रफुल्ल पटेल यांच्याकडे. म्हणजेच सुनेत्रा पवारांना नावापुरतं अध्यक्ष करायचं आणि पक्षाच्या सर्व चाव्या सुधारित घटनेचा आधार घेऊन स्वतःकडे ठेवायचा हा पूर्वनियोजित कट आखण्यात आल्याचा आरोप पटेलांवर होत आहे. तिसरी घटना, कुरघोडीला उत्तर. सुनेत्रा पवार यांनीही शांतपणे आपले पत्ते खेळले होते. त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं आणि त्यांची अधिकृत पदं वगळली होती. जेव्हा यावरून पक्षात भूकंप झाला तेव्हा त्याला टायपिंगची चूक म्हणून सारवासारव करण्यात आली आणि पुन्हा ही टायपिंगची चूक सुधारली की नाही याची बातमीच आली नाही. पण राजकारणात अशी चूक कधीच नकळत होत नसते. सुनेत्रा पवारांनी या दोन्ही नेत्यांचे पक्ष छाटण्याचा हा पहिला प्रयत्न केला होता, ज्याचा बदला घेण्यासाठी आता पटेल आणि तटकरे जोडी सरसावली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते. चौथी घटना, 14 जुलैच्या मध्यरात्री प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतलेली गुप्त भेट म्हणजे सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवल्याचा प्रकार होता. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना या बैठकीची साधी पूर्व कल्पनाही देण्यात आली नव्हती. एका प्रादेशिक पक्षाचे दोन नेते थेट मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात आणि पक्षाच्या प्रमुखाला मीडियातून ती बातमी समजते. यापेक्षा मोठी नामुष्की काय असू शकते? सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याच वेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित. एका बाजूला अजितदादांच्या राष्ट्रवादीचे दोन बडे नेते आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे सर्वात विश्वासू नेते मुख्यमंत्र्यांच्या दालनात एकाच वेळी काय करत होते हा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्याआधी जयंत पाटील विनोद तावडेंना भेटले होते. पाचवी घटना, या गुप्त भेटीची बातमी समोर येताच सुनेत्रा पवार यांनी 2 दिवसात चक्र फिरवली. त्यांनी तात्काळ देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक लावली. या बैठकीत छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरेंना कडक शब्दात जाब विचारल्याची मीडियामध्ये चर्चा आहे. आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही मुख्यमंत्र्यांशी कोणती डीलिंग करत आहात असा थेट सवाल त्यांनी केल्याची चर्चा रंगली. असा अर्थ पटेल आणि तटकरे सुनेत्रा पवारांनी कधीच एक्सपोज केले. सहावी घटना, मुख्यमंत्र्यांसमोर पटेल आणि तटकरेंची झालेली बैठक सुनेत्रा पवारांनी इतकी गांभीर्याने घेतली की त्यांनी शुक्रवारी थेट पार्थ पवारांना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला पाठवलं. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्यानं परस्पर अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्याचा प्रयत्न केला याची माहिती सुनेत्रा पवारांना आधी कळवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची देखील चर्चा आहे. सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरे या जोडीचे आता पंख छाटायला सुरुवात करायला हवी असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांमधून उमटतोय. राष्ट्रवादीतील या अंतर्गत यादवीवर विरोधी पक्षांनी सुनेत्रा पवारांना संधी साधू नेत्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. सुनेत्रा पवार जर स्वतःला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मानत असतील तर त्यांनी केवळ बैठकीतून सुनावून चालणार नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करून पक्षातून निलंबित केले पाहिजे. जर घरातल्या घरात चालणाऱ्या या गद्दारीला त्यांनी आताच ठेचलं नाही तर हे नेते संपूर्ण पक्ष भाजपच्या खिशात टाकतील असा सल्ला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी दिलाय. दुसरीकडे अंजली दमानिया यांनी ही टीका केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे कधीच कोणाचे सख्खे होऊ शकत नाहीत. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हे नेते भाजप नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. सुनेत्रा पवार यांनी या नेत्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणं ही त्यांची सर्वात मोठी राजकीय घोडचूक ठरेल. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातील भूमिका राजकीय वर्तुळामध्ये संशयास्पद वाटत आहे. याआधीही विलिनीकरणाची चर्चा झालीच नव्हती असं म्हणायचं आणि नंतर युटर्न घेऊन चर्चा झाल्याचं मान्य करायचं, भाजप सोबत पडद्यामागे भेटी घ्यायचे, हे काळबेरं राजकारण आता पूर्णपणे उघडं पडलंय. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाला कायदेशीर नोटिसीद्वारे आव्हान द्यायचं आणि दुसरीकडे पक्षाच्या घटनेत बदल करून स्वतःकडे अधिकार खेचायचे, हा सुनेत्रा पवारांना संपवण्याचा पद्धतशीरपणे कार्यक्रम असल्याच्या चर्चा कालपासून राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्यात. सुनेत्रा पवारांनी केवळ जाब विचारण्यापुरता मर्यादित मवाळ भूमिका सोडून आक्रमक व्हावं अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये. या सर्वांमध्ये भाजपची भूमिका ही तेवढीच महत्वाची आहे. पक्षातल्या वरिष्ठांना अंधारात ठेवून बैठकीला येणाऱ्या नेत्यांना भाजपच्या नेतृत्वानं ही चाप लावला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होती. सुनेत्रा पवार कच्च्या खिलाडी नाहीत. अजित पवारांच्या रंगीत तालमीत आणि पवारांची सून म्हणून घेणाऱ्या सुनेत्रा पवार यांना राजकीय छक्के पंजे चांगले कळतात आणि म्हणूनच अजित पवारांच्या निधनानंतर पहिला गाव सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरे यांच्या कुरघोडींवर टाकला.
आता तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? सुनेत्र पवारांचं राजकारण लॉंग टर्म टिकेल? कमेंट करा. जय महाराष्ट्र.